खासदार नारायण राणेंनी घेतली मंत्री नितीन गडकरी यांची भेट। मुंबई गोवा महामार्गाचं राहिलेलं काम गणपतीपर्यंत पूर्ण व्हावं यासाठी निवेदन। रोहिणी खडसेंकडून चंद्रकांत पाटलांचा खरपूस समाचार। मुलींच्या मोफत शिक्षणाच्या घोषणेवरून दिला बदाम खाण्याचा सल्ला। भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी खडसे कुटुंबियांचा दोषमुक्तीसाठी अर्ज। एमआयडीसीतील जमीन कवडीमोल दरात विकत घेतल्याचा आरोप। कोर्ट आता काय निर्णय देणार याकडे लक्ष। मुंबई उपनगरात मुसळधार पाऊस। मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचल्याच्या तक्रारी। शिवाय अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद। भर पावसात मनमाडला रेल्वेनं पाणी पुरवठा तर पाणी टंचाईच्या झळा बसू नये यासाठी रेल्वेची खबरदारी। अकोल्यातल्या सांगवी गावात झाडावर पडली वीज तर वीज पडतानाची थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद। महापालिकेच्या ई बसेस 6 महिन्यांपासून धुळखात पडून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं होतं बसेसचं लोकार्पण। बसेस भंगारात विकण्याचा ठाकरे गटाचा इशारा। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना वेतन मिळावं या मागणीसाठी आता एसटी कर्मचारी आक्रमक। 9 आणि 10 जुलैला आझाद मैदानात आंदोलनाचा इशारा। दूध उत्पादकांच्या विविध मागण्यांसाठी आजपासून राज्यात संघटितपणे तीव्र आंदोलन करणार। किसान सभेचे डॉक्टर अजित नवलेंची माहिती। इंद्रायणी नदीतल्या वाढत्या प्रदूषणाकडे सरकारचं दुर्लक्ष। सरकारी उदासीनतेविरुद्ध छावा मराठा युवा संघटनेचं नदीपात्रात आंदोलन।